नमस्कार. रामकृष्ण हरी. वेळ तुमची, साथ आमची, कमी खर्चाची शेती फायद्याची. HD ॲग्रिकल्चर ट्रीटमेंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत. बऱ्याच ठिकाणी सोयाबीन या फुलधारणेच्या आणि तसेच फलधारणेच्या अवस्थेमध्ये आहेत. त्या संदर्भातले काही आपण फवारणी असेल किंवा खतांचे डोस असेल ते बघण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करू. आपल्या सोयाबीनला किडीपासून, आळाईपासून, त्याचप्रकारे इतर रोगांपासून चांगल्या प्रकारे कसं संरक्षण मिळेल त्या संदर्भातला आपण एक कॉम्बिनेशन असलेले 2 ते 3 स्प्रे ते बघणार आहोत. त्याचबरोबर खते व्यवस्थापन या संदर्भातले पण आपण काही मुद्दे बघणार आहोत. सध्या आता पावसाळी वातावरणामध्ये जिथं पाण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा पावसाच्या पाण्याने सोयाबीन बऱ्यापैकी पिवळी पडली असेल त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी खते व्यवस्थापन करून आपली सोयाबीन चांगल्या प्रकारे कशी होईल या संदर्भातला आपण थोडासा प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी सोयाबीन अतिरिक्त पावसामुळं वाढ थांबलेली असेल, पिंगटपणा किंवा पिवळेपणा वाढला असेल त्या ठिकाणी युरिया एकरी 50 किलो, 10-26-26 50 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो या प्रकारे एकत्रित करून या खताच्या मात्रा द्यायच्यात. पण या खताच्या मात्रा देत असताना पूर्ण प्लॉट सोयाबीनचा हा कोरडा असावा, कोणत्याही प्रकारचा पावसामुळे ओलावा नसावा ही दक्षता घेणं खूप गरजेची. कारण जे जर पानावर पडले त्याच्यानंतर स्कॉर्चिंग येणं, कदाचित फुलांच्या अवस्थेत जर असेल तर फुलांना पण त्रास होऊन उत्पन्नात घट होईल, हे तितपत खरं आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि 10-26 हे मिक्सचर साधारण 1 तासाच्या आत आपल्याला प्लॉटवरती किंवा त्या शेतामध्ये त्या सोयाबीनला टाकणं गरजेचं आहे. नाहीतर हवेतील आर्द्रतेमुळे ते एकत्र रासायनिक अभिक्रिया होऊन त्याच्यात ओलावा तयार होऊन तर पूर्ण त्याचा गाळ होऊन ते टाकण्यासाठी अडचणी तयार होतील. त्याच्यामुळे जितक्या लवकर टाकता येईल तितक्या लवकर टाकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आळीचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीनवरती होऊ नये त्याच्यासाठी फुल अवस्थेत येण्या अगोदर किमान 8 ते 10 दिवस प्लॉटची कंडिशन पाहून, सोयाबीनची कंडिशन पाहून सरासरी 8 ते 10 दिवस अगोदर कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेची, जेणेकरून फ्लॉवरिंगमध्ये आपल्याला कीटकनाशकाचा वापर न करता चांगल्या प्रकारे सेटिंग कशी करता येईल यावर लक्ष देऊन सेटिंग झाल्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे कीटकनाशकाचा परत स्प्रे घेऊन आपल्याला आळीसाठी किंवा इतर किडींसाठी कंट्रोल ठेवता येईल. हा सर्वात महत्त्वाचा ही कॉम्बिनेशन आपण परत आता या संदर्भात बघणार आहोत. सोयाबीन फुलधारणेच्या अगोदरचा पहिला कीटकनाशकचा स्प्रे पॉलिट्रिन सी 200 मिली, नीम 200 मिली 10,000 ppmचं असावं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टिल्ट 30 मिली, कुमानियल 500 मिली हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशा हिशोबाने फवारणी करा, जेणेकरून आपल्याला कंट्रोलिंगला सोपं जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक फूल आपल्याला शेंगात कसं रूपांतर होईल म्हणजे थोडक्यात सेटिंग कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे होईल त्याच्यासाठी आपण एक चांगल्या स्वरूपातलं कॉम्बिनेशन बनवलं आहे. ते जर फवारणी व्यवस्थित जर केली तर आपल्या सोयाबीनला लागवड चांगल्या प्रकारे राहील, फुल ड्रॉप होणार नाही आणि शेंगांचं प्रमाण पण चांगल्या प्रकारे वाढेल. सेटिंगसाठी जो आपला स्प्रे चांगल्या प्रकारे सेटिंग व्हावं त्याच्यासाठी जो स्प्रे बायोविटा 200 मिली, बोरॉन 100 ग्रॅम, डबल 200 मिली, गोदरेज कंपनीचं डबल येतं ते 200 मिली. त्याच्यानंतर अँट्राकॉल 500 ग्रॅम हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशा पद्धतीने फवारणी करून आपल्या प्लॉटची, आपल्या सोयाबीन प्लॉटची सेटिंग चांगल्या प्रकारे करून घेणं खूप गरजेचं राहील. अतिशय चांगल्या प्रकारचं हे कॉम्बिनेशन असलेलं ही फवारणी आहे, त्याचा 100% सगळ्या शेतकऱ्यांनी वापर करावा. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आळी नियंत्रणासाठी फुल सेटिंगचा स्प्रे झाल्यानंतर, थोडक्यात फुल सेटिंग झाल्यानंतर 10 ते 12 दिवसांनी आळीसाठी एक उत्तम कॉम्बिनेशन असलेलं आपण ही फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून शेंग लागल्यानंतर आपल्याला आळीचा प्रादुर्भाव दिसणार नाही. त्यासाठीची ही फवारणी आपण आवर्जून करावी. सोयाबीन फुल सेटिंग झाल्यानंतर चांगल्या प्रकारे शेंगामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्याला आळीचा प्रादुर्भाव होऊ नये त्याच्यासाठी, त्या नियंत्रणासाठी आपण चांगल्या प्रकारे कॉम्बिनेशन बनवले. त्याच्यामध्ये भुरीचं असेल, इतर रोगांचं पण आपल्याला अटॅक होऊ नये किंवा इतर रोगांना पण बळी पडू नये त्याच्यासाठी एक उत्तम प्रकारे कॉम्बिनेशन आहे, ते आपण जरूर फवारणी करून आपल्या प्लॉटचं संरक्षण करता येईल आपल्याला. त्याच्यासाठी प्रोक्लेम 50 ग्रॅम, एकालक्स 200 मिली, स्कोर 100 मिली, कुमानियल 500 मिली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा ॲड करायचे ते दूध, आपलं जे कोणतंही दूध आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते दूध 500 मिली हे 200 लिटर पाण्याला घेऊन चांगल्या प्रकारे फवारणी करा. उत्तम असे रिझल्ट आपल्याला येणार आहे. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल, दुधाचा वापर का करायचा? दुधाचा जर विचार चांगल्या पद्धतीने जर अभ्यास करून जर विचार केला तर दूध सर्वात जास्त भुरीसाठी खूप उत्तम काम करणारं औषध आहे. त्याचा जर वापर आपण एकत्रित जर केला
तर चांगल्या प्रकारे आपल्याला भुरी कंट्रोलिंगसाठी पण चांगला फायदा होईल. त्यासाठी दुधाचा वापर केला. इतर न्यूट्रिशन पण चांगले त्याच्यामध्ये, बाकीचा तो अभ्यास आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. हे सर्व कॉम्बिनेशन खूप विचारपूर्वक बनवलेलं आहे. हे सर्व कॉम्बिनेशन प्लॉटच्या अवस्थेनुसार फवारणी करणं गरजेची, खतांचे डोस पण देणं व्यवस्थित गरजेचं आहे. ह्या आपल्या प्लॉटच्या नुसार आपण काळजीपूर्वक फवारणी, खतांचा डोस देणं खूप गरजेचं राहील. आपल्या प्लॉटच्या अवस्थेनुसार कीटकनाशक, त्याच्यानंतर सेटिंगसाठी आणि परत पुन्हा कीटकनाशक ह्या फवारण्या आपण आवर्जून करा, जेणेकरून आपला प्लॉट उत्तम आणि चांगल्या प्रकारे दर्जेदार उत्पादन निघेल. ह्या पद्धतीनं विचार करूनच हे कॉम्बिनेशन बनवलं. ह्या फवारणीने प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा उत्तम आणि चांगला होईल, हीच संकल्पना आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही शंका असल्यास कमेंट सेक्शनमध्ये जरूर लिहा, जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यावरती शंकेचं निरसन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. धन्यवाद.